नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 10 जानेवारी 2025. तर आजच्या दिवसाचे जे काही चालू घडामोडीचे प्रश्न आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकतात. चला तर मग प्रश्न क्रमांक पहिला. प्रश्न क्रमांक पहिला आहे, एच-एम-पी-व्ही हा प्रादुर्भाव अलीकडे कोणत्या भारतीय राज्यात आढळलेला आहे? हा जो एच-एम-पी-व्ही ह्या व्हायरसचा हा पहिला रुग्ण कोणत्या राज्यामध्ये आढळलेला आहे? त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये एच-एम-पी-व्ही या व्हायरसचा रुग्ण पहिला कर्नाटकमध्ये आढळून आलेला आहे. समोरचा प्रश्न आहे, एच-एम-पी-व्ही ह्या विषाणूचा संसर्ग मुख्यतः कोणत्या वयोगटातील प्रभावित करत असतो? कोणत्या वयोगटाला प्रभावित करतो? त्याचं उत्तर आहे यापैकी सर्व. याच्यामध्ये लहान मुले तसेच प्रौढ व्यक्तींना म्हणजेच सगळ्यांनाच हा प्रभावी करत असतो. समोरचा प्रश्न आहे, एच-एन-पी-व्ही विषाणूमुळे होणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने टास्क फोर्सची स्थापना केलेली असून त्याच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, डॉक्टर पल्लवी सापळे. डॉक्टर पल्लवी सापळे यांची या टास्क फोर्सच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. समोरचा प्रश्न आहे, 2025 मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली ठरलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सिंगापूरचा सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्ट ठरलेला आहे. समोरचा प्रश्न आहे, जगात सर्व शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार भारतीय पासपोर्ट धारकांना आता किती देशाचा प्रवास करता येणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 57 देशांचा विजा असताना प्रवास करता येणार आहे. त्याच्यामध्ये भारताचं स्थान किती आहे? भारताचं 5 अंकांनी स्थान घसरून आता 85 वर पोहोचलेलं आहे. समोरचा प्रश्न आहे, जागतिक आर्थिक मंचाच्या फ्युचर जॉब रिपोर्टनुसार 2030 पर्यंत किती कोटी नवीन रोजगार निर्माण होणार आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 17 कोटी जॉब निर्माण होणार आहेत. समोरचा प्रश्न आहे, पहिल्या खो खो विश्वचषकात भारताचा पुरुष संघाचे कर्णधार म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, प्रतीक वायकर. प्रतीक वायकर हे खो खो विश्वचषकात भारताचे पुरुष संघाचे कर्णधार असणार आहेत. प्रतीक वायकर. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. भारतीय खो खो विश्वचषकात भारताच्या महिला संघाचे कर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, प्रियांका इंगळे. प्रियांका इंगळे हे महिला संघाच्या कर्णधारपदी निवड झालेली आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 9. खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघाचा पहिला सामना कोणत्या देशासोबत होणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, दक्षिण कोरिया. दक्षिण कोरियासोबत महिला संघाचा पहिला सामना होणार आहे. समोरचा प्रश्न आहे 10 नंबर. राष्ट्रीय ग्राहक दिन हा कधी साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 10 जानेवारीला राष्ट्रीय ग्राहक दिन हा साजरा केला जातो. म्हणजेच आजच्या दिवशी 10 जानेवारी या दिवशी. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. चीन खालीलपैकी कोणत्या नदीवर जगातील सर्वात मोठं धरण बांधणार असल्याची घोषणा केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ब्रह्मपुत्रा नदीवर चीन हा सर्वाधिक मोठं धरण बांधण्याची घोषणा केलेली आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 12. भारत दौऱ्यावर आलेले मोहम्मद घसान हे कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, मालदीव या देशाचे मोहम्मद घसान हे संरक्षण मंत्री आहेत. ते भारत दौऱ्यावर आलेले आहेत. समोरचा प्रश्न क्रमांक 13. भारतीय चॅम्पियन्स ट्रॉफी 2025च्या स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पाकिस्तान या देशाकडे चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चं यजमानपद आलेलं आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 14. हिंदी पासपोर्ट अहवालानुसार शक्तिशाली पासपोर्टच्या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर हा कोणता देश आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जपान हा पासपोर्टच्या यादीमध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट आहेत. हेनले अँड पार्टनर्स या प्रतिष्ठित संस्थेने ही रँकिंग जारी केलेली आहे. याच्यामध्ये हेनली पासपोर्ट इंडेक्सनुसार सिंगापूर हा जगातील सर्वात शक्तिशाली
पासपोर्ट ठरलेला आहे. म्हणजे सिंगापूर हा जगामध्ये सर्वाधिक शक्तिशाली पासपोर्ट ठरलेला आहे. समोरचा जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या क्रमवारीत भारत हा 85व्या क्रमांकावर आहे. भारताचे स्थान 5 ने घसरून आता 85व्या क्रमांकावर आलेला आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 15. 2025 मधील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या यादीनुसार सर्वात वाईट स्थिती खालीलपैकी कोणत्या देशाची झालेली आहे? म्हणजे सर्वाधिक दयनीय स्थिती ही ऑप्शन क्रमांक ए अफगाणिस्तान या देशाची सर्वाधिक खालच्या स्थितीवर आलेलं आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 16. भारताच्या कोणत्या राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण सोलार स्ट्रीट लाईट योजना अलीकडेच चर्चेत आलेली आहे किंवा लागू केलेली आहे? कोणती मुख्यमंत्री ग्रामीण सोलर स्ट्रीट लाईट योजना? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. बिहार राज्यामध्ये ही योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. काय? मुख्यमंत्री ग्रामीण सोलार स्ट्रीट लाईट. समोरचा प्रश्न क्रमांक 17. उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. न्यायमूर्ती रितू बाहरी. न्यायमूर्ती रितू बाहरी यांची उत्तराखंडचे उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 18. भारतीय नौदलाच्या कोणत्या जहाजाला 38 वर्षांच्या सेवेनंतर अलीकडेच निवृत्त करण्यात आलेलं आहे? तिचं नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. INS निरूपक. INS निरूपक ही तब्बल 38 वर्षानंतर ती निवृत्त झालेली आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 19. सोडा सरोवर हे अलीकडेच कोणत्या देशामध्ये शोधलं गेलेलं आहे? जो नवीन शोध लागलेला काय त्याचं नाव? सोडा सरोवर. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. कॅनडामध्ये सोडा सरोवराची शोध लागलेला आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 20. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 300 युनिटपर्यंत मोफत वीज देण्यासाठी कोणती योजना जाहीर केलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. PM सूर्यघर योजना. PM सूर्यघर योजनेअंतर्गत 300 युनिटपर्यंत वीज ही मोफत देण्यात येणार आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 21. भारतीय पर्यावरणवादी माधव गाडगीळ यांना 2024 मध्ये कोणता प्रतिष्ठित पुरस्कार मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. UNDPचा जीवनगौरव पुरस्कार. UNDP मार्फत त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 22. टॉम क्रूजला US नेव्हीकडून कोणता पुरस्कार मिळालेला आहे? टॉम क्रूज यांना. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. प्रतिष्ठित लोकसेवा पुरस्कार यांना नेव्ही मार्फत देण्यात आलेला आहे. कोणाला? हॉलिवूडचे स्टार टॉम क्रूज यांना. समोरचा प्रश्न क्रमांक 23. HMPV हा प्रादुर्भाव अलीकडे कोणत्या भारतीय राज्यामध्ये आढळून आलेला आहे? आपण मागच्या वेळेस पाहिलंय कर्नाटक राज्यामध्ये. कर्नाटकमध्ये हा HMPV या व्हायरसचा पहिला रुग्ण आढळून आलेला आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 24. 2024च्या स्पोर्टमॅन ऑफ द इयर पुरस्कारासाठी कोणाचा नाव घेण्यात आलेलं आहे? कोणाला देण्यात आलेलं आहे? काय? स्पोर्टमॅन ऑफ द इयर. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. लिओनेल मेस्सी. लिओनेल मेस्सी यांना स्पोर्टमॅन ऑफ द इयर 2024 ने सन्मानित करण्यात आलेला आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. 2024च्या WTA म्हणजेच वुमेन्स टेनिस असोसिएशन स्पर्धेत महिला टेनिस खेळाडू नंबर 1 कोणता रँक मिळालेला आहे? कोणत्या महिलेला नंबर 1 रँक मिळालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. इगा स्विटेक यांना विमेन्स टेनिस असोसिएशनतर्फे नंबर 1 रँक मिळालेला आहे. त्यांचं नाव काय आहे? इगा स्विटेक. मित्रांनो, हे होते आजचे 10 जानेवारीचे काही महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकतात, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं अपडेट मिळून जाईल. धन्यवाद.